तर हिजाबबाबत कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। हिजाबच्या प्रश्नावर आमचं पहिलेपासून हे मत होतं की धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण ते स्वातंत्र्यही इतर सगळ्या स्वातंत्र्याच्या अधीन राहून आहे। त्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये ड्रेस कोडच त्या ठिकाणी चालला पाहिजे। उद्या कोणी एखादा व्यक्ती मिलिटरीमध्ये असताना सांगेल की मला मिलिटरीचा ड्रेस चालत नाही कारण तो माझ्या धर्माच्या विरुद्ध आहे, असं चालू शकणार नाही। त्यामुळे अतिशय स्पष्ट अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि आमचं असं मत आहे आता तरी हिजाबबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करणाऱ्यांनी चूप बसावं आणि हा निर्णय मान्य करून कायद्याच्या प्रमाणे या ठिकाणी कारवाई करावी। कर्नाटक हायकोर्टानं दिलेला निर्णय योग्य असून शैक्षणिक ठिकाणी धर्म आणू नये असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केलं आहे। मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण आमचा कुठल्याही धर्माच्या त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा स्वभाव नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्या मस्जिदवर हल्ला नाही केला, जरी मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिरावर केला। आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं हे जे म्हणणं आहे की तुम्हाला व्यक्तिगत तुमचा धर्म पाळायला परवानगी आहे, पब्लिक प्लेसेसला का आग्रह जाता? शाळा कॉलेजेसचे काही नियम असतात ते सगळ्यांनी पाळले पाहिजे, हे आमचं म्हणणं होतं। सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचा आभार मानतो। शिक्षण संस्था या धर्मविरहित आहेत, म्हणून तुम्ही कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये आपण धर्माचं शिक्षण देत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे तिथं उगाच धर्माचे पडदे आडवे आणणं हे काही योग्य असं मला वाटत नाही। आणि म्हणून जो आता निर्णय दिला आहे त्याबद्दल आता त्यांना जर सुप्रीम कोर्टात जायचं ते सुप्रीम कोर्टात जातील, पण मला माझ्या माहितीप्रमाणे असं कुठेही कुराणामध्ये लिहिलेलं नाही आहे। फक्त एक कुठेतरी मध्ये प्रॅक्टिस सुरू होत जाते। आपल्या धर्मामध्ये पण अशाच अनेक गोष्टी सुरू झालेल्या असतात, त्या कुठे धर्मात आहेत असं नाही आहे। कोणीतरी एखादं सुरू करतं आणि मग ते पुढे त्या आचरणात येत राहतं, मग वाटतं अरे धर्माचरण सोडून करतोय का आपण। मला वाटतं देशाच्या एकतेसाठी सगळ्यांनी मनमोठी करा आणि यातून बाहेर पडा।